धुळे जिल्ह्यातील बेहरगावचे सरपंच तथा मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक जातपात राजकीय पक्षाच्या पलीकडे जाऊन मैत्री जपणारे, सगळ्यांच्या सुखदुःखात धावून जाणारे रावसाहेब गिरासे पहलवान यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा। आई जगदंबा त्यांना निरोगी, आनंदी आणि उदंड आयुष्य देव हीच सदिच्छा। शुभेच्छुक संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण आणि झेप मराठी मीडिया ग्रुप, धुळे। झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। साक्री नगर पंचायतीत रंगले अविश्वास नाट्य। सभा तहकूब, विरोधक झाले आक्रमक। साक्री बंदची हाक, रस्ता जाम, आत्मदहनाचा इशारा। धुळे जिल्ह्यातील साक्री शहरात आज 25 जून रोजी नगर पंचायतीच्या सत्तेवरून चांगलेच महानाट्य रंगले। सत्तेत असलेल्या भाजप नगरसेवकांनी मित्रपक्ष आणि विरोधकांना हाताशी धरून 12 जणांच्या स्वाक्षरीने नगराध्यक्ष जयश्री पवार यांच्यावर जिल्हाधिकाऱ्यांकडे अविश्वास प्रस्ताव दाखल केला। त्या अनुषंगाने आज नगर पंचायतीत सभा होणार होती, परंतु निवडणूक निर्णय अधिकारी असलेले प्रांताधिकारी रोहन कुवर हे साक्रीकडे निघाले, मात्र तब्येत बिघडल्याने वाटेतूनच माघारी परतत दवाखान्यात दाखल झाले। दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयाकडून साक्री नगर पंचायतीला एक मेल पाठवण्यात येऊन सभा तहकूब झाल्याचे कळविण्यात आले। 12 वाजेनंतरही अधिकारी आले नाहीत, म्हणून अविश्वास दाखल करणारे उपनगराध्यक्ष बापूसाहेब गीते, विरोधी पक्षनेते पंकज मराठे यांच्यासह त्यांचे समर्थक संतप्त झालेत। डॉक्टर तुळशीराम गावित, ज्ञानेश्वर नागरे यांनीही या विरोधात आवाज उठवून प्रशासन दबावाखाली वागत असल्याचा आरोप केला। पंकज मराठे यांनी नगर पंचायतीच्या इमारतीवर चढून उडी मारण्याचा प्रयत्न केला असता इतरांनी त्यांना पकडून यापासून परावृत्त केले। आज आमचा संयमाचा बाण सुटला आहे। किती दिवस वाट बघायची आम्ही सगळ्यांनी? आम्ही विरोधक म्हणून सुद्धा, इव्हन आता युतीचं सरकार आहे, आम्ही पाठिंबा देतोय, फक्त पाठिंबा देतोय। मनमानी कारभार बंद होत नाही आणि फक्त नेत्यांच्या आणि तालुक्याच्या एखाद्या पुढाऱ्याच्या माध्यमातून या गोष्टी होत आहे। आम्ही सहन करणार नाही। जे होईल ते होईल, बघितलं जाईल। एक तर आज मतदान होईल किंवा आज माझी थिरटी निघालीत ना। तर आमदार मंजुळा गावित यांच्यासह संतप्त झालेल्या नगरसेवकांनी साक्री बंदची हाक दिली। यामुळे बाजारपेठेत शुकशुकाट जाणवला। महामार्गावर येऊन त्यांनी रास्ता रोको आंदोलनही केले। सभा तहकूब झाल्यानंतर नगराध्यक्ष जयश्री पवार व त्यांचे समर्थक नगरसेवक दीपक वाघ, उज्ज्वला भोसले, जयश्री पगारिया, मनीषा देसले आदींनी भाजपाचा विजय असो अशा घोषणा दिल्याने विरोधक आणखीनच संतप्त झाले। आजच फैसला झाला पाहिजे, अन्यथा सायंकाळी नगरसेवक सामूहिक आत्मदहन करतील अशी भूमिका त्यांनी घेतली। यामुळे संपूर्ण साक्री शहरात तणाव निर्माण झाला। पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर अधीक्षक किशोर काळे, डीवायएसपी संजय बंबाळे, पोलीस निरीक्षक दीपक वळवी, सहाय्यक निरीक्षक मयूर भांबरे, किरण बर्गे यांच्यासह मोठा फौज फाटा साक्रीत ठाण मांडून होता। 2.5 वर्षांनंतर दुसऱ्याला संधी द्यायची ठरली असताना 3.5 वर्ष होऊनही नगराध्यक्ष जयश्री पवार पद सोडायला तयार नाहीत। शिवाय त्या मनमानी पद्धतीने कारभार करतायत। एवढी दादागिरी आम्ही सहन करणार नाही। आमची बांधिलकी साक्रीकरांशी आहे, आम्हाला सत्तेचा मोह नाही अशी भूमिका बापूसाहेब गीते आणि पंकज मराठे यांनी मांडली। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।